टॅलेंटराव दार उघडा. हो ये. चला भैया. एक मिनिट, मला आधी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. तुम्ही अजून बी मला काही बी सांगणं झालंय. सांगतो सगळं आतमध्ये बसून बोलत. नाही, हितच बोला. तुमच्या अंगात आज अचानक काय वारं आलं की या घरात अचानक मी राहीन नाही तर शितली राहीन असं म्हणला? काय नाही ते आतमध्ये बसून बोल. काय नाही, नीट माझ्याकडे बघून उत्तर द्या. असं नजर चोरू नका. अहो काय नाही झालं, आतमध्ये बसून बोलू चला. हे बघा, आम्ही ठरवलं, म्हटलं किती दिवस हे असंच चालणार. हा काय ते होऊन जाऊ दे एकदाच. डायरेक्ट एक घाव दोन तुकडे. वय म्हणून दोन तुकडे करायला गेला तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आणि काय हो, असं अचानक एका रात्रीत का वाटलं तुम्हाला? काय रे टॅलेंट, तुला माहित होतं काय सगळं? नाही, मला कुठं काय माहित होतं तेव्हा. अरे गप, काय खात्यात काय पित्यात ते सगळे येऊन सांगतात ते तुला. एवढी मोठी गोष्ट सांगितली नाही असं होऊच शकत नाही. तुम्हाला काय मी आज नाही ओळखत. अहो आता तर काय ते खरं सांगणार आहे का? खरं ऐकायचंय ना? ऐका मग, आम्ही शीतलवर पैज लावली, तिने आम्हाला हरवलं, धूळ चारली आम्हाला, तिने घराबाहेर काढलं. झालं समाधान? हेच ऐकायचं होतं ना तुम्हाला? कसली पैज? अहो तुम्ही शीतलच्या प्लॅन बद्दल आम्हाला सांगितलं, मग आमचं डोकंच काम करायला झालंय. आम्ही गेलो तिकडे रात्री. आता आपल्यातले एवढे पत्ते ओपन झालेच आहेत, तर राहू दे मग. दिला आम्ही चॅलेंज तुम्हाला, बघू कोण किती पाण्यात ते. पण आमची पण एक अट आहे, हे आपल्या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या कोणालाही कळता कामा नाही. येत्या 24 तासात त्या घरात एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन. दंड करून टाका. हो, तुम्ही बी एकतर ती घरात राहील नाहीतर तुम्ही असली पैज लावली बाय. अहो मला एकदा विचारायचं तर होतं. हो, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला आम्ही काय बांधील नाहीये. आणि तसं बी आमचं ठरलं होतं, आमच्या दोघांव्यतिरिक्त तिसरा कोणालाही सांगायचं नाही. ही शपथ, तुमच्या एवढा मूर्ख माणूस शोधून बी सापडणार नाही बघा. तोंड सांभाळून बोला बरं का जयश्री. ओ, तुम्ही आधी तुमचं वागणं सांभाळा, मग मी माझं तोंड सांभाळीन. आता बोलल्यावर लगेच राग येतो, पण अहो त्या शितलीने परत फसवलं तुम्हाला, परत पचका केला तुमचा. तरी मी बोलली होती, मम्मीला आणि शीतलला हेच पाहिजे की आपण दोघांनी घराबाहेर जावं. त्यात तुम्ही असली पैज लावून बसलात, पण त्या शितलीचं चांगलंच पावलं. तरीच मी म्हणते, काय तर काळबैर हाय यात. कसं काय अडकला तो तिच्या जाळ्यात? आम्ही तिला अडकवायला गेलो होतो, आम्हीच हारलो. म्हणून सांगत असते की मला काय ते बोलत जावं आपण. नाही, हे आता प्रत्येक येळेच झालंय. प्रत्येक येळी तुम्ही काय ना काहीतरी गोळ घालून ठेवता, निस्तरायची पाळी माझ्यावर येते. हो, हे सगळं आपलं लग्न, तुमच्या आईसोबत भांडण, हे सगळा उपद्याप कशासाठी केला आपण? त्या घरात राहता यावं, त्या शितलीला त्रास देता यावं म्हणून ना. वय मग ते ठरलंय ते पुरं करायचं असेल तर आपण दोघांनी त्या घरातच राहणं गरजेचं आहे. काही जरी झालं तरी त्या घरात आपण परत जायलाच पाहिजे. नाही नाही, ते आता शक्यच नाही. आम्ही नाक घासत परत त्या घरात नाही येणार आता. तुम्ही तिकडं जा असं कधी म्हणलं मी?
मग आता काय म्हणलं मगाशी मग घरी जायचं तिकडे म्हणून? तुम्हाला जे पाहिजे होतं ते तुम्ही केलं. आता मी काय करते ते बघा. त्या घरात आपण परत जाणार आणि ती शितली स्वतः येऊन आपल्याला त्या घरात घेऊन जाणार. काय काही बोलतो का तुम्ही? अहो दिस इज इम्पॉसिबल, दिस इज नॉट फेअर. अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवती तिचंच नाव जयडी. आता तुम्ही बघाच, नाही ती शितली स्वतःहून तुमच्या हातापाया पडून तुम्हाला घरी घेऊन गेली ना, तर माझं नाव बदलून टाकीन. मसूर चांगला झालाय ना? होय हो जीजी. होय झालाय चांगला. मामा, तुम्हाला जरासा मसूर वाढू? नाही नाही नको मला. अहो मामा, तुम्ही तर जास्त काय खाल्लं बी नाही. एवढ्यानं पोट भरतंय व्हय तुमचं? काय ग पुष्पे, काय झालं? जयडीची लय आठवण येते बघ. हो, पोरीनं काय खाल्लं तर असेल का नाही कुणास ठाऊक. मामी, अहो असं काय बोलताय? भैया जयश्रीना असं उपाशी ठेवणार आहेत व्हय? असा विचार करू नका तुम्ही. हो, जरा फोन तर लावून बघा तिला. अगं मगाशी मी फोन लावत होतो तर तूच म्हटली नका लाव म्हणून. आता तूच सांगतीस व्हय मला फोन करा म्हणून. अहो आता त्यांचं काय चाललंय काय नाही ती तर कळायला नको व्हय. मामी, अहो असं काय करताय तुम्ही? त्यांच्या भल्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाय ना. जरा खंबीर राहावा की. नाहीतर काय. तुला काय जातंय बाई बोलायला? तिला काय त्रास होत असेल ती तिचं तिला माहित बघ. असं कसं मामी? हा, जयश्रींना आता जरा त्रास होत असेल, पण हे सगळं त्यांच्या चांगल्यासाठीच आहे ना. एकदा का त्या त्यांच्या हक्काच्या घरी गेल्या की त्या आयुष्यभर सुखात राहत्याल ना. तू म्हणतीस ते बरोबर आहे ग, पण माझं आईचं काळीज आहे त्यामुळे लय जीव तुटतो बघ तिच्यासाठी. आता कुठं असेल काय करत असेल हे एकदा कळलं का नाही, म्हणजे माझ्या बी जीवाला खोर लागणार नाही बघ. खरंय, पण एवढं पण तोडल्यागत नका वागू त्या पुरीशी. जेवढं बोलून चालून राहाल ना तेवढंच चांगलं आहे. आणि एक एवढं मी ताणू नका ग बायानो. मी काय म्हणते, त्यांची हाल हवा कळणारा एक माणूस ठेवूया का आपण? हा, पण कोण ग? आपला रावल्या आहे की, मी बोलते त्याच्या संग. तो तिथं जाऊन त्यांचं काय चाललंय ते कसे आहेत सगळ्याच रिपोर्टिंग करत जाईल आपल्याला. मग तर झालं. तुम्ही नका एवढी काळजी करू. आपल्या जयश्री सुखात असतात. तुम्ही सगळेजण जीवन घ्या आता. मामी, जीवन घ्या. तू पण खा दोन घास.
जेवायला काय आहे का? वय हाय की, सगळं तयार आहे बघा. काय आणू? आधी सूप पिताय का तंदुरी खाणार? चेष्टा करताय? इथं मला भूक लागली आणि तुम्ही चेष्टा करताय? नाहीतर काय मग? हे घर नाही ऑफिस आहे तुमचं. जणू काही इथं किराणा भरून ठेवलाय असं बोलताय. जेवायला काय हाय का? घरात नाही तर आणा मला बाजीराव म्हणा. सरळ बोलताच येत नाही का तुम्हाला? प्रत्येक गोष्टीत वाकड्यात शिरायचं असतं का? होय का? आणि तुम्हाला नुसतं इथं बसून ऑर्डर सोडायला जमतं का फक्त? हे 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 असलं बायको असलं पिरपिर बंद करा. आधी डोकं इसकटले आमचं. तर मलाच लय हौस होती नाही का देशमुखांची सून म्हणण्यात. तेच तेच हे जे काही लग्न झाल्यासारखं वागताय ना तुम्ही, ते आधी बंद करा. आपलं लग्न हे फक्त अग्रीमेंट पुरतं, एवढं लक्षात असू द्या. ओ तुम्ही मला हे सांगायची गरज नाही. काय बी विसरलेली नाही मी. माझ्या पक्क लक्षात आहे. आहे ना लक्षात? मग दुपारी काय बोलला होता हे पण लक्षात असेल. काय बोलला होता? नाही त्या शितलीला तुमच्या पाया पडून तुम्हाला घरी घेऊन जायला लावलं तर नाव बदलून ठेवीन बोलला होता का नाही? ओ इथं पोटात कावळे ओरडायला लागलेत. त्याचा आधी काय तर बघा. भैया टेन्शन नॉट. हे बघा मी डबा घेऊनच आलोय. चला तुम्ही दोघं जेवायला बसा. देअर यू आर टॅलेंट. बरं झालं बघ तू आला. तर भूक लय लागली होती बघा. त्याला म्हणतात काळजी. तुम्हीच बघा. एवढं नवरा असून साधा बायकोला जेवायला नाही घालू शकत आणि म्हणे मी सरचिटणीस आहे. हो हो यू आर क्रॉसिंग माय लिमिट्स बर का. अहो भैया तुम्ही दोघं सारखं भांडत जाऊ नका बरं. मी बघ. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघांना भुका लागली असते ना, जेवायला बसा. टॅलेंट तू एक आहेस म्हणून बरं झालं बाबा. नाहीतर काय झालं असतं आज कुणास ठाऊक. या माणसाच्या भरोशावर राहायचं म्हणजे जाऊ दे तिकडं. भैया हे अहो ऐका की, आणि मी आता ना वाकळून घुंगडी पण घेऊन आलोय. म्हणजे कसं ना बाहेरले गारठ आहे म्हणून. हे एक बरं केलंस बघ. नाहीतरी तर थंडीत काकडून मरायची बारी आली असती पार. मी तर आता जेवण झालं की लगेच जाऊन पडणार आहे. तसं बी डोकं धरलंय माझं. तू जेवढ्या कर. हा भैया मी जेवण करून आलोय. फौजी बोला की फौजी. लयच खुश दिसते आज. हा मग हाय. का काय झालं? काय नाही आपला असच. काय नाही असं कसं काय नाही, काहीतरी कारण असेलच की. आता तुमचा फोन आलाय, अजून काय कारण पाहिजे तेव्हा? अरे वा, आज विमान हवेतच आहे म्हणायचं की. हायच. बोला, इमानात बसून येत आहे का इथं? आणि मी तिकडे येऊन काय करू? काय नाही, नुसतं माझ्याजवळ बसून राहा. मग मी तुमच्या खांद्यावर डोकं ठेवीन आणि तुमच्या गप्पा ऐकत बसीन. वारी आज लयच लाडत आहे म्हणायचं. आणि मी तिकडे आल्यावर इकडे ड्युटी कोण करणार? कधी येत आहे? एवढ्यात ना वेळ लागत. वेळ लागल वय. कधी कधी असं वाटतं तुम्ही इथं माझ्या बरोबर असता या क्षणाला तर लई बरं झालं असतं. कधी कधीच होय फक्त.
तसं तर रोजच वाटत असतंय, पण मी म्हणलं म्हणून लगेच येणार आहे व्हय इकडं. एकदा डोळे बंद करून तरी बघ, असं वाटेल मी तुझ्या शेजारीच आहे. तसं तर मी तुम्हाला रोजच बघत असते, पण तुमचा चेहरा बघायला जीव लई आतुर होत असतोय हो. म्हणून विचारलं कधी येणार आहे. ही एकदा का डोळ्यात साठवून ठेवलं की मन भरत असतं 2 महिन्यांसाठी. येणार, मी नक्की येणार. आता मी एवढं बोलते, पण तुम्हाला माझी आठवण तरी येते का? अजिबात नाही. वाटलंच होतं मला. तिकडे तुमची माशुका आहे ना तुमच्या बरोबर, मग कशाला येते माझी आठवण? तिथले आठवण काढायला आधी तुला विसरायला तर पाहिजे. तिथले माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुझं नाव घेत असतो मी डोळे बंद केले ना, फक्त तुझा चेहरा समोर येतो. आणि इथे थंडीत पण ना तुझ्या प्रेमाची झोप कामी येते बघ. शिकली तू तिथं आहेस ना, म्हणून मी इथं भक्कमपणे उभा आहे बघ. फौजीची बायकोच ना त्याच्यासाठी खरी ताकद असते शिकले. मला कळते तुझ्यासाठी हे सगळं जड जाते, पण आपला संसार असाच आहे शिकले. गरज असताना कदाचित आपण एकत्र नसतो, पण एकत्र नसताना बी आपण जे काही करतो ना ते म्हणजे हॅलो इथले इथले झोपलीच दे. गुड नाईट. काही काही भोग आल्यात माझ्याच नशिबी. अजिंक्य माझे व्हावे तेवढं एकच स्वप्न बघितलं होतं लहानपणापासनं, पण आज मला कळते या जन्मात तरी ते शक्य नाही. त्यांच्यासाठी काय काय केलं, असल्या हेकट मूर्ख माणसासंग लग्न पण केलं. पण जयडे, आता लक्षात घे बर का, या पायी तुझ्या आयुष्याचं मात्र झालंय तेवढं पास. आता तरी लाईनीवर ये, जरा विचार कर. उद्या ह्याच्या विक्षिप्तपणामुळे तुला सोडलं तर काय करणार तू? अगं तुझं सोड, तुझ्या आई वडिलांचा विचार कर. पप्पा तर शर्मेनं मरून जातील, गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अजिंक्य शीतलला सुखात जगू द्यायचं नाही, बदला घ्यायचा म्हणून आपण हे लग्न केलं खरं, पण ह्यात फरफट आपलीच होणार. काय बी करून आता या माणसाला सोडता कामा नये, नाहीतर आपल्या आयुष्याची वाट लागलीच. ही सगळं झालंय त्या शीतलीमुळं. अजिंक्यच्या आयुष्यात ती आलीच नसती तर आज यातलं काहीच झालं नसतं. शीतले बघच तू, नाही तुला नाक घासत परत आम्हाला घरी न्यायला लावलं ना तर नावाची जयश्री नाही मी.